नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह हा चॅनल गेले कित्येक आठवडे टीआरपीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे. आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टीआरपी वाढावा यासाठी स्टार प्रवाह नवनवीन बदल करत असते. याचाच एक भाग म्हणून स्टार प्रवाहने आपल्या 3 मालिकांच्या वेळेत मोठा बदल केला असून एक मालिका बंद होणार आहे. तर कमी टीआरपी अभावी नशीबवान ही मालिका आता थेट 2:30 वाजता प्रसारित होणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीपासून या मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे. सध्या ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारित केली जाते. परंतु मालिकेचा घसरता टीआरपी पाहता नशीबवान मालिकेचा स्लॉट बदलण्यात आला आहे. ही मालिका आता दुपारी 2:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर इकडे रात्री 8 वाजता प्रसारित होणारी तू ही रे माझा मितवा या मालिकेला 15 मिनिटं वाढवून देण्यात आले. येत्या 16 फेब्रुवारीपासून ही मालिका रात्री 8 ते पावणे 9 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ठरलं तर मग या मालिकेला देखील 15 मिनिटं वाढवून देण्यात आले. ही मालिका देखील 16 फेब्रुवारीपासून रात्री पावणे 9 ते 9:30 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर नव्यानं दाखल झालेली तुझ्या सोबतीने या मालिकेच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे. ही मालिका रात्री 10 ऐवजी 16 फेब्रुवारीपासून रात्री 9:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. आता तुझ्या सोबतीने मालिका 9:30 वाजता प्रसारित होणार असल्याने रात्री 10च्या स्लॉटला वचन दिले तू मला ही मालिका प्रसारित केली जाण्याची दाट शक्यता आहे. आता येत्या 16 फेब्रुवारीपासून नशीबवान ही मालिका दुपारी 2:30 वाजता प्रसारित होणार असल्याने सध्या 2:30 वाजता प्रसारित होणारी शुभवे ही मालिका बंद होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान नशीबवान या मालिकेला रात्री 9चा प्राईम स्लॉट देऊन सुद्धा चांगला टीआरपी मिळत नाही. इकडे झी मराठीवर रात्री 9 वाजता प्रसारित होणारी कमळी या मालिकेला चांगला टीआरपी मिळतोय. कमळी ही मालिका गेले कित्येक आठवडे स्लॉट लीडर ठरले आहे. दरम्यान कमळी मालिकेचा वाढता टीआरपी रोखण्यासाठी स्टार प्रवाहाने हे मोठं पाऊल उचललं असून नशीबवान मालिकेच्या जागेवरती तू ही रे माझा मितवा आणि ठरलं तर मग ह्या मालिका प्रसारित केल्या जाणार आहे. तर स्टार प्रवाहाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच नशीबवान ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. यासोबतच नशीबवान या मालिकेसाठी स्टार प्रवाहाने शुभ ही मालिका बंद करावी का या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.